निधन झालं त्यावेळेला आपण दूर असल्यामुळे आपल्याला त्यांच्यापर्यंत सांत्वन करायला किंवा त्यांच्या भावनेमध्ये सहभाग व्हायला आपल्याला वेळ मिळाला. परंतु माझ्यासारखा एक कार्यकर्ता काँग्रेसचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या आईच्या संदर्भामध्ये तिथे एक मिनिट आगतिक मन माझे शोधती आईचे डोळे बहुत भाव विश्व सामावलेले जननी ती माझी हरवले ते छत्र नक्षत्राचे देणे कसे विसरू तिचे देणे माझ्या मुखी तव नामाची पडू नये वाण देवादारी उधळून भंडारा. काय भंडाराचे पण आई देवाजवळ भंडारा उधळायची. आगळीच तिची भक्ती तिच्या भक्तीच्या फुलांचा दरवळणारा सुगंध तिच्या भक्तीच्या फुलांचा दरवळणारा सुगंध अजूनही माझ्या श्वासात आहे. भंडाऱ्याचा वनवासी मी साकोलीचा कोदंडधारी म्हणजे राम जो धनुष्यबाण परिधान करायचे त्याला पूर्वी संस्कृतच्या भाषेत कोदंडधारी म्हणायचे. साकोलीचा कोदंडधारी भंडाऱ्याचा वनवासी मी साकोलीचा कोदंडधारी असे सावली आईची सोबतीला सर्वांच्या राहू हाती घेऊन तीर कामटा. तुम्हाला माहिती आहे की आदिवासीमध्ये बिरसा मुंडा म्हणून 5 स्वातंत्र्य सैनिकांमध्ये त्यांनी आदिवासींची संघटना स्थापून सैन्य स्थापून त्यांना ब्रिटिशांना पळवून लावलं आणि फासावर गेले. हाती तीर कामटा होऊन मी बिरसा मुंडा हाती घेऊन तिरंगा झेंडा घेऊन साऱ्यांचे हात हातात सार्थक करीन आईच्या स्वप्नांचे हातात हात घेऊन सार्थक करीन स्वप्नांचे घेतला वसा टाकणार नाही. परशुराम आज प्रजासत्ताक दिवसाच्या मी मनापासून राज्याच्या आणि देशाच्या जनतेला शुभेच्छा देतो आणि कायम आपल्या देशाचा तिरंगा हा चिरावी राहो, आकाशात नेहमी लहरत राहो अशा सदिच्छा मी या ठिकाणी देतो आहे. पाचवी बहुमत घेतल्यानंतर आणि मतावर डाका टाकल्यानंतर जनतेचे प्रश्नाला लक्ष देण्यापेक्षा जनतेची लूट करणं हा सरकारचा उद्देश आहे. मूठभर साखर कारखान्याचे कर्ज माफ करण्याचं धोरण सरकारने घेतलं. कोट्यावधी रुपयाचं कर्ज त्यांचं माफ केलं आणि एकीकडे एस टीचे भाडे वाढवणं, टॅक्सी बसेसचे भाव वाढवणं आणि इलेक्ट्रिकचे भाव वाढवून जनतेची लूट, सामान्य लोकांची लूट करणं आणि मूठभर लोकांना श्रीमंत करणं हा सरकारचा उद्देश आहे. त्याचा निषेध आम्ही करतो. ही सरकार पाचवी बहुमत आणि जनतेच्या आशीर्वादाने आलेली नाही. त्यामुळे या सरकारला मलाई दार व्यवस्था कशी मिळेल आणि कोणाला जास्त लुटता येईल याच्यावर हे सरकार काम करते आणि त्याचाच परिणाम आहे की राज्याची जनता वाऱ्यावर आणि सरकार एकदम एअर कंडिशन तुपामध्ये आहे अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा स्वतःसाठी जगणं या सरकारची मानसिकता आहे आणि त्याचा परिणाम आहे की अनेक जिल्ह्यात पालकमंत्र्याची जी पदं आहेत ती रक्त यांनी ठेवलेली आहे. या सरकारमधला ताळमेळ कुठंच आपल्याला पाहायला मिळत नाही आणि हे सरकार आपल्या मरणानेच मरणार आहे तर त्याला मरू द्या.